मनापासून अभिनंदन करतो। एक उत्कृष्ट महसूल अधिकारी म्हणून राज्य शासनाने त्यांना गौरवण्यात आले आणि त्यांचा सन्मान म्हणजे आपल्या सर्वांचा सन्मान। खरं म्हणजे हा मुंबईच्या लगत असलेला माझा शहापूर तालुका, मुंबईच्या आखेवर असलेला तालुका आणि आदिवासी तालुका। आता समोर तक्ता बघितला की 1550 चौरस किलोमीटरचा हा तालुका म्हणजे या जिल्ह्यातला, या महाराष्ट्रातला भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठा तालुका। डोंगर, दर्या, नदी, नाले, अख्खा मुबलक पाणी माझ्या तालुक्यात। 5वीला पाणी टंचाई पुरलेली। डिसेंबर जानेवारी महिना संपला की दिवलवाडीला पहिली टँकर लागते टोपाच्या बावडीत टाकायला। साहेब 5 टर्म झाले, मला 1 टर्म तुम्ही लोकांनी दिली। 1 टर्म मध्ये मी बावलीसारखी योजना आणली, 75% काम झालेलं आहे। नाही ताड्या घालण्याचं काम काय लोक केलं म्हणून ती योजना त्या ठिकाणी अभिनंदन न करू, याचा पाठपुरावा तुम्ही पुढे करायचा असतो। तुम्ही बावलीचा भ पण उच्चारला ना अजून। वेट्यासाठी आम्ही लढलो साहेब, तुमची ग्रामपंचायत माहित नाही लढलो। 56 गाव तुमच्या गावात मी टाकले तुम्ही अभिनंदन करता। आजी दादांनी त्याला सर्टिफिकेट दिलेलं आहे। त्या योजनेला जोपर्यंत कुठल्याही योजनेला पाणी आरक्षण मिळतं तोपर्यंत कुठल्याही योजनेला प्रशासकीय मंजुरी मिळते। पहिलं पाणी आरक्षण दिलं, काम सुरू झालं आणि आता 75% 264 किलोमीटरची लाईन आहे साहेब त्या योजनेत, बरोबर आहे। 285 विलेजेस त्या योजनेत समाविष्ट आहेत आणि या धरणाचं पाणी उचलून जर आपण योजना केली असती त्यावेळी तुम्ही करायला पाहिजे होती। तुम्हाला लोकांनी आता माझ्यानंतर पण 2 टर्म, आधी 3 टर्म होते, तर 3 टर्म मध्ये तुम्ही अशी योजना त्या ठिकाणी आणली असती तर या ठिकाणी भावलीसारखी योजना जाता राबवली आली असती। आणि म्हणून आता तरी आपण सर्व मिळून या योजनेला कसा हातभार लागेल, कशी योजना पुढच्या वर्षी आपल्या लोकांना पाणी कसं देता येईल, कारण टंचाईमध्ये खूप लोकांचे हाल आणि परवड या ठिकाणी होत असते। त्याचबरोबर महत्त्वाचा विषय आहे MSCBचा आपल्या तालुक्यात कोणी घेतला नाही माहिती एक आपल्या तालुक्यात MSCBचा कोणी आलेलं नाही, बरोबर आहे साहेब। मुरबाड तालुका आहे, शहापूर तालुका आहे। मुरबाड तालुक्याची ST आणि LT ची लाईन 900 किलोमीटरची आहे, तर आपल्या तालुक्याची ST आणि LT ची लाईन आहे 2400 किलोमीटर, तिथे 2400 किलोमीटर आहे। आणि मी आमदार असताना या शहापूरमध्ये एका सब डिव्हिजन रोड येतो म्हणून 2 सब डिव्हिजनची मागणी केली, त्याचा प्रस्ताव सुद्धा तयार आहे का नाही, हेड ऑफिसला आहे, त्याला पण फॉलो केला नाही अजून, बरोबर आहे। म्हणजे वाशिम सेक्शन वेगळा आणि शहापूर सेक्शन वेगळा, 2 सब डिव्हिजन झाली, 2 सब डिव्हिजन झाली तर हा प्रश्न होणार नाही। त्यासाठी आमदार साहेब, आता तुम्ही राज्यमंत्री दर्जा तुमच्या आमदाराच्या पुढे लागलेला आम्ही बघत असतो, त्याचा उपयोग तुम्ही या गोष्टीसाठी केला पाहिजे। अधिवेशनात जे प्रश्न उपस्थित केले पाहिजे की माझा तालुका अनेक पोल सडलेले आहेत, अनेक तारा सडलेल्या आहेत, बरोबर का नाही। आज मी आमदार असताना मी साहेब तुमच्या प्रांगणात 3 दिवस उपोषण केलं होतं, कशासाठी माझ्या शहापूर तालुक्याचे जे रस्ते आहेत ते झाले पाहिजे। अनुटी अपडेटचा रस्ता मंजूर झाला, तो होत नव्हता, तो रद्द होणार होता। मी उपोषण केला, उपोषण सुरू केल्यानंतर 3ऱ्या दिवशी खडी टाकायला सुरुवात झाली आणि आजही माझ्या काळात सापगाव पासून तुम्ही चोंड्याला जा, किनवलेला जा, तुम्ही डोळकामवरून वाशाला जा, हे तेव्हाचे रस्ते अनुटी अपडेटचे 700 कोटीचे रस्ते त्यावेळेस आजही झाले, 8-10 वर्ष झाली ते रस्ते सुस्थितीच्या माध्यमातून आहेत। आणि म्हणून घनकचऱ्याचा विषय आहे, आपण जिल्हा सरकारमधून आपण एक प्रकल्प आपण मंजूर तयार केला, मग वाशिम पासून तर चरपुलीबद्दल या आपण गोटेकर, वापा, शहापूर नगरपंचायत, कळंबा, बोरशेती, आसनगाव या ग्रामपंचायत कचरा एकत्र येऊन त्याची प्रोसेसिंग होऊन इथला कचऱ्याचं निर्मूलन होईल या उद्देशाने JSW सुद्धा त्याचा प्रस्ताव साहेब मंजूर केला होता, त्याला सर्व खर्च करायला तयार होता। परंतु कोणीतरी काहीतरी खन्ना कंपनीच्या मागच्या बाजूची 5 एकर जागा आपण फायनल केली, तिथून काय खात्रीला ते, पण तो लोकांनी गावकऱ्यांच्या डोक्यात भरवलं, इतर तालुके गावातला कचरा तुमच्या गावाला आणणार आणि तो प्रकल्प बाहेर गेला। म्हणून मी साहेब मी काय बोललो की त्याच्याकडे थोडं पुढं या, माझ्या गावाला जिथं ते काय बोलतात त्या हे ना बायोडायव्हर्सिटी पार्क, त्याच्या बाजूला एक मोकळी जागा आहे फॉरेस्टची, ती त्यांच्याकडून घ्या आणि तिथं प्रकल्प करा, म्हणजे वाशिम पासून सर्व कचरा एका ठिकाणी आणि स्वच्छता आपल्या तालुक्यात। म्हणजे तुम्ही जो महावितरणाचा विषय घेतला अतिशय योग्य